नमस्कार, मी ज्ञानदा कदम एबीपी माझानं आयोजित केलेल्या हुंडा देणार नाही आणि हुंडा घेणार नाही या विशेष चर्चासत्रात खरं तर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। तुम्ही आम्ही आपण प्रत्येकजण अशा एका देशाचे नागरिक आहोत किंवा अशा एका देशाचे भाग आहोत की ज्या देशामध्ये जितक्या म्हणून ना मोठ्या मोठ्या चळवळी झालेल्या आहेत ना, त्या सगळ्या चळवळींच्या केंद्रभागी किंवा अग्रस्थानी या महिला राहिलेल्या आहेत। निश्चितपणे तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच त्याचा अभिमान आहे। स्त्री मुक्तीसाठी, स्त्रियांच्या शिक्षणासाठी रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले यांनी उभारलेला एक लढा असू देत, त्यांनी दिलेली लढाई असू देत। थोडंसं आपण अजून पुढे आलो तर अंतराळात गेलेली कल्पना चावला, सुनीता विलियम्स आहेत आणि तुमच्या आमच्या सगळ्यांचं सौंदर्य किंबहुना आपल्या देशाचं सौंदर्य संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पोहोचवलेली ऐश्वर्या राय बच्चन असू देत। परंतु हा एक आपला देश आहे ज्याचा आपल्या सगळ्यांना खूप जास्त अभिमान आहे। पण याच देशाच्या सावलीमध्ये ना आणखी एक दुसरा देश वाढतोय, कारण या देशामध्ये ना एक बाजार मांडला जातो। त्या बाजारामध्ये मुलींची अक्षरशः सौदेबाजी केली जाते। निश्चितपणे हा मुद्दा खूप संवेदनशील आहे। 56 वर्षांपूर्वी म्हणजे 1961 साली एक कायदा आपल्या देशाने संमत केला, तो हुंडा प्रतिबंधक कायदा आहे। असं असलं तरी सुद्धा आज अनेक जण मुलीच्या आईवडिलांना अजूनही एटीएम समजतात आणि यामुळेच खरं तर तुमच्या आमच्यामध्ये अनेक मोहिनी भिसे घडतात। त्याचबरोबर लातूरची वर्षाराणी फुलसुंगे तिचं सुद्धा उदाहरण आपल्या समोर येतं। मालेगावची फरजाना फतेखान सुद्धा ह्याच्यातनं सुटत नाही। या आणि अशा म्हणजे एंडलेसली कहाण्या सुरू राहतात आणि आपण फक्त बघत बसतो, थोडंसं दुःख व्यक्त करतो आणि पुढे जातो। पण हे नाही, हे आपल्याला बदलायचं आहे आणि हे कोणी तिसरा माणूस येणार नाहीये बदलायला, तर हे तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना मिळून बदलायचं आहे। आणि हुंडाबळीचा विषय निघालाय तर अगदी 10-1 दिवसांपूर्वी घडलेली घटना कुणाच्याच नजरेतनं सुटणार नाही। शीतल वायाची घटना, शीतलची आठवण आपल्या सगळ्यांना नक्कीच येते। आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला खरं तर शीतलची तीच कहाणी पाहूयात आणि कार्यक्रम आपला पुढे सुरू ठेवूयात। मी शीतल व्यंकट वायाळ अशी चिठ्ठी लिहिते की माझे वडील मराठा कुणबी कुटुंबात जन्मले। सलग 5 वर्षाच्या नापिकीमुळे आमच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हालाखीची आणि नाजूक झाली। माझ्या 2 बहिणींची लग्न साखरपुड्यात उरकण्यात आली, पण माझं लग्न करण्यासाठी बापाची दरिद्री संपत नव्हती। कुठल्याही बँकेचे किंवा सावकाराचे कर्ज मिळत नसल्यानं माझं लग्न लांबलं होतं। तरी मी माझ्या वडिलांवरील ओझं कमी करण्यासाठी व मराठा समाजातील रूढी परंपरा आणि देवाणघेवाण कमी करण्यासाठी स्वखुशीनं आत्महत्या करत आहे। तरी मला व माझ्या कुटुंबाला समाजानं कुठलाच दोष देऊ नये। लातूर जिल्ह्यातील भिसे वाघोली गावातील शीतलची ही चिठ्ठी वाचून काळजाला पीळ पडल्याशिवाय राहणार नाही। काल शीतल सकाळी 7 वाजता आईसोबत शेतात गेली, पण पाणी आणण्याचा बहाणा करून तिनं जवळच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली। बराच वेळानंतरही शीतल परत न आल्यानं शोधाशोध केल्यावर तिची चप्पल पाण्यावर तरंगताना आढळली आणि घरात चिठ्ठी, ज्यात हुंड्याच्या रीतीमुळे होणाऱ्या मनस्तापावर शीतलनं बोट ठेवलं होतं। हे किती दिवसापासून बघायचं चालू आहे? 2 वर्षापासून बघायचं जुळून येत नव्हतं। पुन्हा पैशाची अडचणी, पोरग शिकायला आहे सायन्सला, कुठं दयानंद 12वीचं वर्ष आहे। त्याचा यंदाचा 1.25 लाख रुपये खर्च मुलाचा। हुंड्यामुळे मोडलंय असं कधी झालं का? कारण ती पहिली अडचणी हुंड्याच्याच म्हणायचं पुढे। शीतलला 2 भाऊ आणि 2 बहिणी आहेत। दोन्ही बहिणींची लग्न साखरपुड्यात उरकण्यात आली। दोन्ही भावांच्या शिक्षणासाठी शीतलला 10वी नंतर शाळेचं तोंड बघता आलं नाही। त्यातच लग्नासाठी आई वडिलांचे सुरू असलेले प्रयत्न आणि हुंड्याच्या मागणीमुळे होणारी कुचंबणा तिचा जीव पोखरत होती। काय नाही, पैसे नाहीत म्हणलं, आता खुरपायला सध्या पैसे नाहीत, लग्न करावं, कर्ज हाय, पहिलं बीत कमिटी केलेलं काढलेलं हाय, मग 2-4 लाख हा। ह्या पूर्वाच्या 2 पूर्वाच्या कुंकाचं लग्न केलं ते 2 लेकीवाची, माझ्या एक लग्न माझ्या 3 मुली आहेत आणि 2 मुलं आहेत। पुन्हा त्या पूर्वाचे झाले लग्न, मग आता हिचे म्हणलं इकून तिकून करून कर्ज अजून काही काढून करावं म्हणलं लग्न।
अशी मी इच्छा होती आम्ही असं बोलायचं घरात. तिला वाटायचं त्या भावाला लई पैसा लागायला की ते पोरग आहे तिकडे शिकायला, लाखावर पैसा लागत होता त्या पोराला. 2-4 ट्युशन आहे त्या पोराला तिथं. तिथे ऐकत असेल काय नाही, असंच ऐकून काय केलं असेल बघा, तिने मनात आणलं असं. हुंड्याच्या अनिष्ट प्रथेची शीतल पहिली बळी नाहीये. गतवर्षी सुद्धा माझ्यासह सर्व प्रसार माध्यम या भिसेवाघोली गावामध्ये आली होती. कारण हे जे घर आहे ना, या घरामध्ये मोहिनी पांडुरंग भिसे नावाच्या 21 वर्षाच्या मुलीनं आत्महत्या केली होती. आज जे कारण आहे त्याच कारणामुळं की लग्नाला हुंडा देण्यासाठी म्हणून पैसे नाही आहेत. आणि तेव्हापासून हे घर हे बंद आहे. कारण या बंद दाराआड 21 वर्षाच्या या मुलीनं महाराष्ट्राला काही प्रश्न विचारत आत्महत्या केली होती. त्या प्रश्नाची उत्तरही शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला होता की का इतका हुंडा द्यावा लागतो चांगल्या शिकलेल्या मुलींना सुद्धा. मोहिनी भिसेच्या आत्महत्येनंतर गावानं हुंडा देणार नाही आणि घेणार नाही असा ठराव केला, पण तो कागदावरच राहिला. हुंडा घेतल्याशिवाय लग्नच होत नाही सर. आता गेटकेन पद्धत निघाली, तर गेटकेन पद्धती पण हुंडा घेतल्याशिवाय गेटकेन होत नाही. किती रेट? 3-3.5 लाखापर्यंत. तपशीलवार असा नाही सर, पण 3.5 लाख रुपये तर सहज मॅक्झिमम. 10 लाख रुपये लागतात सरासरी. एक लग्न करायचं म्हणजे 10 लाख रुपये लागतात सरासरी. मोठं लग्न करायचं म्हणलं तर 10 लाख रुपये लागतात. कमीत कमी 10 लाख. गेल्या दुष्काळात बसच्या पाससाठी पैसे नसल्यानं स्वाती पिटलेनं जीव दिला. मोहिनीनं हुंड्याचा भार नको म्हणून आयुष्य संपवलं आणि आता शीतल. एकीकडे शेतकऱ्याची 7.5 संपायचं नाव घेत नाही आणि त्याला हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेचं ग्रहण. त्यामुळे मुलींच्या बापाकडे भिकाऱ्यासारखे हात पुढे करताना 100दा विचार करा. राहुल कुलकर्णीसह निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, भिसेवाघोली. आपण सगळ्यांनी आत्ता काही वेळापूर्वी शीतलची कहाणी पाहिली आहे आणि इथे अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. मीही त्यापासून अपवाद नव्हते, कारण मीही एक मुलगी आहे. अशा अनेक जणी आहेत इथे की ज्या खरं तर त्यांच्या सुंदर भविष्याची स्वप्न रंगवत आहेत, पण यामध्ये हुंडा हा एक अत्यंत मोठा अडसर ठरतो. आणि खरं तर तो ठरायलाच नाही पाहिजे, कारण मुलगी ही स्वतः सक्षम असते, बाई ही स्वतः सक्षम असते. तिची किंमत आपण कुणीच करता कामा नये. म्हणून आपण आज या चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे आहेत, अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर आहेत, सामाजिक कार्यकर्त्या आशा भिसे आहेत, अर्चना पाटील चाकूरकर आहेत, दासू वैद्य सर आपल्यासोबत असतील. त्याचबरोबर माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील आपल्यासोबत आहेत, सामाजिक कार्यकर्त्या मंगला खिमसरा आपल्यासोबत आहेत आणि वृषाली किन्हाळकर, डॉक्टर वृषाली किन्हाळकर आपल्यासोबत आहेत. त्याही सामाजिक कार्यकर्ता सुद्धा आहेत आणि उत्तम कवयित्री सुद्धा आहेत. मी नीलमताईंपासून खरं तर चर्चेला सुरुवात करू इच्छिते. नीलमताई, तुम्ही समाजामध्ये प्रचंड फिरता, म्हणजे या सगळ्यांमध्ये तुम्ही सगळ्यात जास्त फिरत असाल. हा प्रश्न नेमका किती गंभीर आहे? तुम्हाला काय काय जाणवतं जेव्हा तुम्ही अशा कुटुंबियांना भेट देता, त्यांच्याशी बोलता, इतरांना भेटता, बोलता, काय नेमकं जाणवतं? फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं आहे चित्र आणि अनेक वर्षापासून ते चित्र आहे की समाजामध्ये स्वइच्छेने विवाह करायलाच प्रतिष्ठा नाही आहे. आणि मगाशी बोलत असताना ABP माझाचं मी मनपूर्वक आभार यासाठी मानेन की मराठवाड्यामधल्या, महाराष्ट्रामधल्या भगिनींच्या दुःखाला ओ देऊन तुम्ही इथपर्यंत आलेले आहात. हा फक्त शीतलचा प्रश्न नाही आहे, हा फक्त मोहिनीचा प्रश्न नाही आहे. जोपर्यंत स्त्रीच्या जगण्याला तिने लग्न करणं हेच एकमेव ध्येय, तिचं लग्न असायला पाहिजे, विवाह संस्थेवर माझा विश्वास आहे. परंतु याचा अर्थ लग्न झालं नाही म्हणजे तिच्यात काहीतरी दोष आहे अशा पद्धतीने जो तिच्यावर दबाव आणला जातो आहे, मग जातीचा दबाव आहे, हुंड्याचा दबाव आहे, शेतीमालाला भाव नाही आहे, शेतकऱ्यांची दुरावस्था आहे आणि समाजात एकटे पण वाढत चालले आहे. आणि म्हणून मला असं वाटतं ज्ञानदा की हा जो सगळा प्रश्न आहे हा जसं एखाद्या रुग्णाचं सिस्टेमिक ऑर्गॅनिक फेल्युअर होतं की श्वसनसंस्था थांबते, हृदय थांबतं, किडनीज थांबतात, तशा पद्धतीने शेवटचा मार्ग म्हणजे शेतकरी असतील किंवा मुली असतील या आत्महत्येचा मार्ग निवडतायत. आशाताई, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हीही समाजामध्ये भरपूर वावरता. आपण जर का खास करून मराठवाड्याचा विचार केला तर असं जाणवतं की बालविवाह, म्हणजे मी खूप जणांशी बोलले तर अनेकांनी ना खूप धक्कादायक गोष्ट मला सांगितली की इकडे ना रेट कार्ड असतं
की मुलीचं लग्न करायचं आहे आणि मुलगा जर का इतका इतका शिकलाय ना तर तुम्हाला इतका इतका हुंडा द्यावा लागतो. तो जर का डॉक्टर आहे तर त्याचा रेट वेगळा आहे, तो शिक्षक आहे तर रेट वेगळा आहे. आपण म्हणतो की शिक्षणानं सुधारणा होते, पण शिक्षणामुळे हुंडा जास्त मागितला जातो. म्हणजे हा काय प्रकार आहे? नाही, खरं आहे नंदा की जर लग्न ठरवायचं असेल तर म्हणजे मराठवाड्यातली तरी पद्धत, जिथं ठरवून लग्न होतं तिथं बैठक बोलवली जाते लग्नाची. सुपारी फोडणं असेल किंवा बैठक, आज काय बैठक ठरवली जाते आणि त्या बैठकीमध्ये हा रेट ठरला जातो की हुंडा किती द्यायचा, लग्न कसं करायचं, मानपान कसा करायचा, देवाण द्यायचं किती. आणि अशा पद्धतीनं हा एक ज्याला दुर्दैवानं म्हणता येईल की तो बाजार ज्याला जसा वाटतो तशा पद्धतीचं हे होतं. आणि दुर्दैवानं याला समाजाची सुद्धा मान्यता आहे. बैठक म्हणजे एक मोठा कार्यक्रम असतो, सगळ्या गावाला माहिती असतं की त्या दिवशी हुंडा देऊनच ते लग्न ठरणार आहे. तुम्ही रेट कार्डचा उल्लेख केला, तुम्ही म्हणालात की बैठक असते. महाराष्ट्राला कळू देत की काय रेट कार्ड असतं? रेट कार्ड म्हणजे शिक्षकाचा रेट वेगळा आहे, इंजिनियरचा रेट वेगळा आहे, डॉक्टरचा रेट वेगळा आहे. आणि जर MPSC UPSC मधून जर मुलगा सिलेक्ट झालेला असेल तर त्याचा कोरा चेक आहे, म्हणजे फक्त आकडा टाकायचा आहे. म्हणजे हसण्यासारखी तशी हे नाही आहे, पण दुर्दैवाने म्हणावं लागतं की व्हेरिएशन असेल. मुलगी डॉक्टर असेल तर कदाचित कमी असेल, मुलगी इंजिनियर असेल, मुलगा इंजिनियर असेल तर त्याचा रेट कमी असेल. तसं शिक्षकाच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. पण मुलगी कमावती जरी असली तरी देखील हुंडा हा आहे. काही काही वस्तू पण मागतात आशाताई, खरं आहे हे? वस्तू मागितल्या जातात. म्हणजे हुंडा हा विषय खरं तर नीलमताई लग्न ठरण्यापुरतं मी म्हणत नाही, पण हुंडा हा शब्द बाईचं लग्न जरी झालं तरी हा शब्द मला तर वाटतं मरेपर्यंत हा चिटकलेला आहे. जसं मगाशी बोलताना आपण म्हटलं की ATM, मुलाच्या कडच्या लोकांना मुलीचे वडील हे ATM वाटतात. मग लग्न झाल्यानंतर मोटरसायकल घ्यायची असेल तरी पैसे, ट्रॅक्टर घ्यायचं असेल तरी पैसे, कुठला व्यवसाय सुरू करायचा असेल तरी पैसे. आणि हा पैसे देणारा जो व्यक्ती आहे किंवा ज्या बँक म्हणता येईल तो मुलीचे वडील असतात. मला असं वाटतं याच्यात की पश्चिम महाराष्ट्र किंवा इतर भागसुद्धा काही अपवाद नाही आहेत. आमच्याकडे एवढं म्हणजे निर्लज्जपणाने प्रदर्शन चालतं. त्याच्यामध्ये मंडपाच्या बाहेर 2-3 मोटारी ठेवलेल्या असतात गिफ्ट म्हणून दिलेल्या. हुंड्यामध्ये मोटारी, फ्रीज, वॉशिंग मशीन्स, दागिने, डोक्यापासून पायापर्यंत मॅचिंग असणाऱ्या सर्व 30-30, 40-40 सेट्स, डायमंडचे दागिने, हे सगळ्या गिफ्ट्स नावाखाली खपवले जातात. वृषालीताई, मला तुम्हाला थोडं ॲड्रेस करायचं आहे. तुम्ही डॉक्टर आहात, अनेक मुली तुमच्याकडे येत असतील, वेगवेगळे विषय घेऊन येत असतील आणि हा प्रश्न आपणही खूप जवळून पाहताय. तुमचे नेमके अनुभव काय आहेत? हुंडा हा शब्द फक्त लग्न झालं की संपत नाही. मी जे पाहते ते चित्र असं आहे, गेली 32 वर्ष झाले मी स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करते. तर जी मुलगी असते तिच्या पहिल्या बाळंतपणाचा खर्च तर वडिलांनी करायचाच, दुसरं, तिसरं, चौथं बाळंतपण सगळ्या बाळंतपणाचा खर्च वडिलांनीच करायचा. त्याच्या पुढे जाऊन जेव्हा कुटुंबनियोजनाचं ऑपरेशन होतं, ते ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा सासरचे लोक तिचे वडील येण्याची वाट बघतात बिल देण्यासाठी. आणि आज तर मी अगदी कालचीच घटना तुम्हाला सांगते की माझ्याकडे बाई होती, ती 45 वर्षाची. तिला खूप त्रास होता गर्भाशयाचा, तिला एक विकार होता. तर तिचं गर्भाशय काढून टाकण्याचं ऑपरेशन केलं. तर तिचंही बिल अजूनही, मी इथे आले पण अजून बिल भरलेलं नाही आहे. त्याचं कारण असे की तिचे वडील तिरुपतीला गेलेले आहेत. आणि रेट कार्ड आमच्याकडचं जे मी तुम्हाला सांगते ते एकरी ₹1,00,000 द्यायचेच. म्हणजे एखादा मुलगा बेकार आहे, 8वी नापास आहे, पण त्याच्या वडिलांची जी वडिलोपार्जित जमीन आहे ती जर 1 एकर त्याच्या नावावर येत असेल, नापिकी असू द्यात, पण त्याला ₹1,00,000 तर मिळालेच पाहिजेत. त्याच्यापेक्षाही अजून एक नवीन गोष्ट जी सुरू झाली आहे की मुलगा MBBS आहे, तर त्याला MD करायचं आहे, तर त्याचं लग्न MBBS असताना ठरवलं जातं. आणि त्याच्या MDची जी मोठ्या कॉलेजेसमधली जी फीस असते, जी कोट्यावधी रुपये असते, ती मुलीच्या वडिलांनी द्यायची. मग तो मुलगा MD होणार आणि त्याचं मग ह्या मुलीशी लग्न होणार. मानसिकता नेमकी काय असते अशा मुलींची? म्हणजे आता या 45 वर्षाच्या बाईलाही नक्कीच माहिती असेल की आपल्या वडिलांकडनं खर्च घेतला जाणार आहे, म्हणून ती बाई, तिच्या मनात चीड असते, दुःख असतं, काय होतं? इतकी अगतिक असते की अशा बायका, त्यांना जो त्रास असतो तो त्रास 10-10 वर्ष लपवून ठेवतात. त्याचं कारण असं असतं की त्यांना माहिती आहे की मी जर म्हणाले की मला असा त्रास आहे तर तिला पहिल्यांदा माहेरी पाठवलं जातं. किंवा आता मोबाईल फोन्स झाल्यामुळे लगेच सासरे तिच्या वडिलांना फोन करतात की तुमची पोरगी आजारी पडली, तिचा दवाखाना करा. आमच्याकडे दवाखाना करणे ही एक वाक्प्रचार आहे आणि तो पाळला जातो आमच्या इकडे. ह्याचंच कारण आहे की बायका स्वतःची दुखणी लपवून ठेवतात. जेव्हा ते आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्यांना रागवतो थोडंसं हक्काने की इतके दिवस का नाही आलीस ग बाई, एवढा त्रास होईपर्यंत.
कॅन्सर शरीरभर पसरेपर्यंत का थांबलीस? ती अगतिक असते, कारण तिला माहीत असते की वडिलांनाच सगळा खर्च करावा लागणार आहे, म्हणून होता होईल तितकं बायका अंगावर दुखणी काढतात. युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, अनेक क्षेत्रातली मंडळी आहेत, आपण त्यांचे प्रश्न जाणून घेऊयात. मिलिंद, मी पुन्हा एकदा सगळ्यांना म्हणेन की अतिशय मोकळेपणानं बोला. तुमचा जो काही दुःखद अनुभव असेल, जर का सुखद अनुभव असेल तर तो आवर्जून मांडा, जेणेकरून तुमच्या अनुभवातनं कदाचित अन्य 10 जण शहाणे होणारे असतील. भाऊ, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात आणि काय अनुभव आहे तुमचा? माझं नाव आहे बाबूराव चौधरी. माझं गाव आहे गारखेडा. शेती विकावं लागली, कर्ज काढावं लागलं, ते आतापर्यंत मी फेडतोय, कारण मला माझ्या प्रतिष्ठेप्रमाणे समोरचं घर बघावं लागलं. त्या पद्धतीनं मला त्याचे आर्थिक नियोजन करावं लागलं. आणि किती जमीन विकायला लागली आणि किती वर्ष कर्ज फेडताय त्याचं? मला जवळ 2 एकर जमीन विकावं लागली आणि कर्ज म्हणजे बँकेचं काढावं लागलं. ते आजपर्यंत मी फेडतोय. कारण शेतीतून मी आता लग्न होऊन जवळ 4 वर्ष झाली तरी लग्नाचं कर्ज अजून फेडलेलं नाहीये. आणि कर्ज म्हणजे मुलगी मी याच्या नगर डिस्ट्रिक्ट मध्ये सासरी आहे ना मुलगी? सासरी आहे. आता बोल नका जास्त. मी कोमल अवताडे, जर्नलिझमची स्टुडंट आहे. आत्ताच आपण सभागृहामध्ये यांचं मत ऐकून घेतलं की काय काय प्रॉब्लेम आले, त्याच्यावर समोरून उत्तर पण आलं, मुलगी सुखात आहे ना मग जाऊ द्या. मग चालतो का हुंडा दिलेला मुलगी सुखात असली तर? मला सांग की तुझ्या घरी कोण कोण असतं? तुझ्या घरी मोठी बहीण भाऊ आहेत, त्यांच्या कधी हुंडा द्यायला लागला? काय करायला लागलं? आम्ही तिघी बहिणी आहोत आणि आम्हाला सगळ्यात छोटा भाऊ आहे. निश्चितच मुलासाठी आम्ही तिघी बहिणी आहोत हेही आम्ही जाणतो, पण घरच्यांनी आम्हाला तेवढं एज्युकेशन दिलं, सक्षम दिलं, विचार करण्याची ताकदही दिली. आणि हेही तेवढंच वास्तव आहे की मी आणि माझ्या बहिणी मराठी हायस्कूलमध्ये शिकलो, माझा भाऊ इंग्लिश मीडियममध्ये शिकतो. आणि हे सगळं जेव्हा बघतो की मुलीच्या शिक्षणावर खर्च करायचा असेल तर पहिला प्रश्न असतो, जेवढी शिकली तेवढाच शिकलेला जावई तिला पाहावा लागतो. मग पुन्हा तुम्हाला माहिती आहे रेट कार्ड काय आहे म्हणून, म्हणजे मुलीला शिक्षणात पण पैसे द्यायचे, नंतरच्या हुंड्यावर पण घरच्यांनी पैसे लावायचे. याच्यामुळे कुठेतरी मुलींना शिकवलं पाहिजे ही भावनाच समाजातून निघून चालली. बोला. नमस्कार, माझं नाव रेखा रवींद्र बहाटुळे. मी डोंगरगाव, तालुका फुलंब्री. माझा म्हणजे तसं तर हा अनुभव मला खूप कमी वयात आला आणि माझ्या पुतणीचं लग्न आहे. 2 वर्षापासून जमत नव्हतं, का तर फक्त हुंडा पाहिजे आणि एक खेडेगावातली म्हणून जास्त हुंडा. साधा कंपनीत मुलगा असेल तर त्याला 2 लाख हुंडा द्यायचा. सासरे आजारी आहे, त्याच्यामुळे आम्ही घरची आमची 2 एकर शेती विकून तिचं लग्न करून दिलं आणि आता इथं कॉलेजच्या समोर स्टॉल लावून आम्ही आमचं घर धकवतोय. त्याच्यामुळे हुंडा पद्धत बंद झाली पाहिजे. नमस्कार, मी सुनील शेख, परळी वैजनाथ येथून आलो आहे. ज्या तालुक्याला एक ग्रामीण विकास मंत्री आणि विरोधी पक्ष नेते त्या तालुक्यातून मी आलो आहे. सांगताना अभिमान वाटण्यापेक्षा मला लाज वाटते, कारण मी माझ्या बहिणीच्या लग्नात 11 लाख रुपये हुंडा दिला आहे. आणि विशेष म्हणजे माझे वडील काही कारणास्तव घरी नव्हते, तर मी माझ्या ताईचं लग्न मी स्वतः केलं. आणि मतलब पाहण्यासारखा पैसा, कुणाला मूळपत्रिका द्या, त्यांना साड्या घ्या, कुणाला म्हणजे त्यांच्या लेकरांना कपडे घ्या. मग घरची परिस्थिती काय होती हे काही सध्या लोकांना भान राहत नाही. मग ते आपले पाहुणे असतील किंवा भाऊजीकडचे असतील, मी त्या काकांचं कौतुक करतो. त्यांना कुणी नाव ठेवलं असं नाही काही असेल, पण त्यांना म्हणजे ती मानसिकता दाखवली. त्यांची मुलगी आज नांदते तरी पण त्यांना ती गोष्टीला विरोध केला, त्याच्यामुळे मी त्यांचं कौतुक करतो. त्यावेळेला तुला काही कर्ज वगैरे काढायला लागलं बाबांना? माझ्या वडिलांना त्यावेळेस जवळपास 6-7 लाख रुपयाचं कर्ज काढलेलं आहे आणि जमीन वगैरे काही विकली नाही. जमीन वगैरे आहे पण कर्ज तर काढलेलं आहे, बँकेचं कर्ज आहे. आणि मग ते अजून फेडायला लागतंय कर्ज? तो आणखीन फेडावं लागतं. माझं नाव राजश्री सावळे आणि माझ्या घरी असा प्रसंग आलेला नाही आहे, पण मी एका ठिकाणी असं ऐकलं की इंजिनियर असताना पण मुलीला असं म्हणत होते की मला 10 लाख किंवा 20 लाखमध्ये ती मुलगी विकायची आहे. ते ऐकून आत्ताही मला कसं तरी होतं आहे की इंजिनियर आहे, शिकली आहे, जॉब करते आहे, तरी पण तिला असं म्हणतात की नाही तुला विकायचं आहे. तर मला यापेक्षा जास्त बोलायचं नाही आहे की तुम्हाला जर मुलीला विकायचं असेल तर तुम्ही, मला वाटतं भ्रूण हत्या ही बंद व्हायलाच नाही पाहिजे. भ्रूण हत्या चालू ठेवा, कारण ती जर पुढे चालून जर तिला विकायचं म्हणतात तर मग भ्रूण हत्या पहिलेच केलेली बरं आहे ना. मी तुझ्या भावना खरं तर समजू शकते, पण आपण एक प्रॉब्लेम सोडवण्यासाठी दुसरा प्रॉब्लेम नाही क्रिएट करू शकत, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. गंगला मॅडम, मला तुमच्याकडे यायचं आहे की आपण आता खूप सारी उदाहरणं ऐकली. तुम्ही खूप वर्ष या क्षेत्रामध्ये काम करताय. किती त्रास होतो मुलींना यातून बाहेर येण्यासाठी. म्हणजे अशाही केसेस आहेत आपल्याकडे की ज्यांनी नाकारलंय, हुंडा मागतोय, मला लग्नच नाही करायचंय, अशाही मुली आहेत
ज्यांचं आपण कौतुक करायला हवं आहे. तर मुलींना या सगळ्यातनं बाहेर काढताना किती त्रास होतो, घरच्यांना सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा? एकतर माझं स्वतःचंच मी उदाहरण देईल ह्याच्यासाठी की मी ज्या फॅमिलीमधनं आलेली आहे, जैन फॅमिली, आणि मारवाडी जैन म्हटलं की पैसा असा धो तिकडे वाहत असतो. पण ते सगळं नाकारणं आणि ह्या हुंड्याच्या विरोधामध्ये काम करणं हे किती कठीण आहे हे मी गेली 35 वर्ष अनुभवते आहे. आणि मुलांनी हुंडा घेणार नाही, देणार नाही अशी फक्त शपथ घेऊन प्रश्न नाही सुटत आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना पुन्हा दोन्ही कुटुंबांवर अवलंबून राहावं लागतं. आणि दोन्ही कुटुंबांना पुन्हा जातीचा संदर्भ असतो. जसं शीतल म्हणाली तसं त्या जातीच्या रूढी असतात, परंपरा असतात, काही रीतिरिवाज असतात, त्यांचे ते पुन्हा बळी असतात. आणि म्हणून एखादी मुलगी जेव्हा असा निर्णय करते त्यावेळेला तिच्या मनात कितीही इच्छा असली तरी तो निर्णय ती अंमलात आणू शकत नाही, कारण त्याच्या पाठीमागे जात, धर्म, अर्थ आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात. हा झाला एक भाग. कारण मी आपल्याला मुद्दाम सांगते की आपल्या इथले खासदार जालन्याचे रावसाहेब दानवे, प्रचंड मोठं खर्चिक लग्न त्यांनी केलं. कोणी त्याच्यावर आक्षेप घेतला? त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न त्यांनी केला. त्या भागातली रहदारी त्यांनी बंद केली. त्यांच्या खोट्या प्रतिष्ठा तिथे सगळ्या आल्या. आणि ह्याच खोट्या प्रतिष्ठा आमचा गरीब माणूस बघतो आणि तो म्हणतो की त्यांनी एवढं मोठं केलं, मी थोडं तरी छोटं का होत नाही पण चांगलं करेल. आणि म्हणून नितीन गडकरींचं लग्न, काय म्हणेल, रावसाहेब दानवेंच्या इथलं लग्न, माझं म्हणणं आहे अशा पद्धतीचे थाटात आणि पैशाची मस्ती आणि माज, ह्या दोन गोष्टींनी जे कोणी अशा पद्धतीचा थाटमाट करतात त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार आहोत की नाही? एकच मुद्दा फक्त जाता जाता, सगळे भाऊ इथे मोठ्या संख्येने आहेत. अहो तुमचा पुरुषार्थ कशात आहे हो? आमच्या आईबापाकडनं पैसे घेऊन मोटरसायकलवर बसायचंय का? अहो तुमच्यात हिंमत असेल तर कष्ट करा आणि घ्या ना मोटरसायकल, आमचा विरोध नाही आहे त्याला. पण आमच्या पैशावर तुम्ही उड्या मारणार आणि पुन्हा पुरुषार्थाच्या गोष्टी करणार, हे चालणार नाही. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. आणि म्हणून बहुसंख्य भाऊ इथे आलेले आहेत, त्याच्याबद्दल पण मला आनंद आहे. अजून मला असं थोडंसं सांगावंसं वाटतं की जेव्हा ही मुलगी एखादी मला त्रास होतोय ही तक्रार देण्यासाठी, म्हणजे FIR जरी फाटला जात नसेल, महिला तक्रार समितीकडे जरी आली तरी सासरच्या माणसांचा ग्रह असा होतो की तू आम्हाला पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावली ना, आता तर तुझं बघू. म्हणजे महिला तक्रार समितीकडे आलेल्या केसेसमध्ये नीलमताई, जो ॲटिट्यूड असतो सासरच्या लोकांचा तो रिव्हेंजचा असतो की तू आम्हाला पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावली. आणि ते केस कधीही पुन्हा, म्हणजे मी जेव्हा 2 वर्षामध्ये मी जे अनुभवलं तर तिथे समेटाच्या गोष्टी झाल्याच नाहीत नीलमताई, उलट तिचा जास्ती म्हणजे तिच्यात छळ करण्यात आला आहे. छळ सुद्धा कशा पद्धतीने? पूर्वी कसं असायचं, वर्तमानपत्रात बातमी यायची, आता चॅनल्स खूप आहे म्हणून त्याच्यावर की हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ. पण आता त्या हुंड्यासाठी सुद्धा किती व्हरायटीचे प्रकार आपल्याकडे वापरले जातात. अंगावर गरम पाणी टाकणे आणि बाईला ते चटके दिलेली जागा दाखवायला लाज वाटेल अशा ठिकाणी सिगारेटचे चटके देणं, हे इतकं अमानवी सगळं चालू आहे. म्हणजे 64 प्रकार मी गेल्या 3 वर्षामध्ये औरंगाबादच्या पोलीस स्टेशनला महिला सहाय्य कक्षामध्ये आलेल्या केसेस आणि त्याच्यामधले छळवणुकीचे जे प्रकार आहेत, सगळे काय काय कारण आहेत, 64 प्रकार आहेत मॅडम त्याच्यामध्ये. अजूनही असतील बहुतेक बहुसंख्य, पण मला जे आढळले ते 64 प्रकार आहेत. अहो चाललंय काय सगळं? लाज नाही वाटत पुरुषांना अशा पद्धतीने छळायला? याच्यामध्ये तुमच्या मुद्द्यावरती मी येते, पण मला अर्चनाताईंना स्पेशली विचारायचं आहे की मगाशी मंगला मॅडमने एक मुद्दा उपस्थित केला की ज्यांनी आपल्या समोर आदर्श निर्माण करायचा अशा राजकीय नेतेच बडेजावात लग्न करतात. तुम्ही अशाच फॅमिलीजना बिलॉंग करता, हे असं का होतं? हे आपण बदलू का नाही शकत? सर्वप्रथम मी ABP माझाचं अगदी हार्दिक अभिनंदन करते की इतका सेन्सिटिव्ह आणि महत्त्वाचा विषय हुंडा देणार नाही आणि घेणार नाही हा आपण उपस्थित केला आहे. मी या व्यासपीठावर येऊन तुमच्या समोर आज बोलते, याचा अर्थ मी आणि माझी फॅमिली या विषयाशी आम्ही याचे ब्रँड अँबॅसेडर आहेत म्हणायला हरकत नाही. कारण माझं स्वतःचं लग्न जेव्हा झालं तेव्हा माझ्या सासऱ्यांनी कुठलाही बडेजाव न करता माझ्या लग्नात कुठल्याही जेवणावळी उठल्या नव्हत्या. पेढ्याचा एक पेढा दिला होता सगळ्यांच्या हातात आणि अशा एका साध्या लग्न पद्धतीतून आमचं लग्न झालं होतं. किंवा कुठला, म्हणून राजकीय लोकांना सगळ्यांना एक कॉमन टार्गेट करू नका. हा प्रत्येकाचा एक पर्सनल चॉईस आहे. आता ताईंनी 1-2 नावं घेतली ताई आपण, पण जेव्हा आम्ही आमच्या सहकाऱ्यांना विचारतो की एवढं मोठं लग्न करण्याची काय आवश्यकता आहे, कारण मला स्वतःला ही मोठी लग्न म्हणजे क्रिमिनल वेस्ट ऑफ मनी आहे असं वाटतं. तर मी जेव्हा आमच्या सहकाऱ्यांना विचारते की आमचे जे राजकीय कुटुंब आहेत की आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात का खर्च करता,
त्याचं लॉजिक असं असतं की हा एक तर पहिले प्रत्येकाची ही पर्सनल चॉईस आहे आणि दुसरं मतदारसंघातल्या लोकांना बोलण्याची भेटण्याची. तर इथे राजकारणातले कुणी नाही, त्यामुळं पक्ष आमचे जरी वेगळे असले तरी तुम्ही आमच्या नेत्यांच्यावर जे आरोप लावले तर मला असं वाटतं आरोप वस्तुस्थिती असेल, पण मला असं वाटतं की त्यांचा एक असा त्याचा हे असतो की आमच्या मतदारसंघातल्या लोकांना भेटण्याचा हे एक बहाणा असतो. मी तुम्हाला राजकीय फॅमिलीचं काय मानसिकता असू शकतं हे सांगते. पटलं लक्षात ठेवा, नाही पटलं रिजेक्ट करा, काही वाद करण्याची भूमिका नाही. बरोबर, आपल्याला उत्तर शोधायचं, आपल्याला वाद नाही घालायचा. नीलम, ते तुम्ही काहीतरी हा मुद्दा पुढे नेत होता. असं म्हणायचं इथे राजकारणातल्या लोकांनी अगदी साधेपणाने लग्न केलंच पाहिजे असं माझं मत आहे. आमचंही लग्न आम्ही म्हणजे 50 लोकंसुद्धा नव्हते, मित्रमैत्रिणी फक्त आणि काही नातेवाईक थोडके लग्नाला होते. माझ्या मुलीच्या लग्नाची जेव्हा वेळ आली त्यावेळेला प्रश्न होता, बरेच लोक बघत होते की आता मुलीची आई म्हणून काय होणार. पण मला इथे एक छोटं सांगायचं की जेव्हा लग्नाची ही बैठक वगैरे बसते तर जेव्हा चर्चा होते ना त्यावेळेला जेव्हा हुंड्याचा तर प्रश्नच नव्हता, आंतरजाती लग्न केलेले तिने, त्याच्यामध्ये चर्चा होत असताना एक नातेवाईक होते वर पक्षाकडचे आणि ते म्हणत होते आमच्याकडचे 8-10 लोक तर येणारच जेवायला. तिथे आमच्या जावयाने सांगितलं की असं चालणार नाही, मला हे चालणार नाही. त्यामुळे जावई किती तुमच्या मुलीवर प्रेम करतो आहे किंवा त्या मुलाचे आईवडील किती याबाबतीत फर्म आहेत याच्यावरती गोष्टी अवलंबून आहेत. दुसरं हाऊस करायची वगैरे सगळं ठीक आहे, पण ती हाऊस त्याला एक कळत न कळत नेतृत्व माझं वाढलं, मोठं लग्न केलं, आता पुढच्याला नक्की आमदारकीचं तिकीट मिळणार, लाखभर लोक जमवले, हा एक असतो प्रकार. त्याचबरोबर असंही असतं की गुपचूप लग्न कळवलं, आम्हाला कळवलं नाही म्हणून मतदार नाराज होतो. बरेच त्यात पैलू आहेत, परंतु मी त्याचं समर्थन कधी करणार नाही. मी जरा प्रतीक्षा मॅडमकडे जाते आणि तुमच्याकडे येते. तुमची इमेज आहे ना दामिनीची इमेज आहे, पण ही दामिनी ना म्हणजे ती दामिनी कॅरेक्टर आहे ना ते फक्त आपल्याला सिरियलमध्ये दिसतं किंवा चित्रपटामध्ये दिसतं. तशा दामिनी समाजात का नाही तयार होत आहेत? मला असं वाटतं की नेहमीच म्हणजे नाटक असेल, चित्रपट असेल किंवा सिरियल असेल, याला आपण नेहमी समाजाचा आरसा असं आपण म्हणतो. म्हणजे तो अगदी जसाच्या तसा असतो आरसा, म्हणजे असं नाही, पण त्याचं कुठंतरी प्रतिबिंब त्या सगळ्या कलाकृतींमध्ये असतं. तर त्यामुळे उलट मी म्हणेन की जे समाजात दिसत असतं, म्हणजे आज माझी दामिनी कोण आहे, तर ह्या लढणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, म्हणजे आता मंगल खिंवसर असेल, रजिया पटेल असेल, नीलमताई असेल, या प्रत्यक्ष आयुष्यात त्या दामिनी आहेत ॲक्च्युली मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं, म्हणजे मी जेव्हा मोकळा श्वास हा चित्रपट केला त्यावेळी खरं तर तो चित्रपटाची जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली त्यावेळी मला पहिल्यांदा असं वाटलं, खरं तर मी या चळवळीशी थोडीशी संबंधित होते कारण आम्ही स्त्री नावाची एक एकांकिका केली होती, पण मला असं वाटलं की ओव्हर द पिरियड हा प्रॉब्लेम थोडासा कमी झाला आहे की काय, कारण कधी कधी आपण आपल्या फील्डमध्ये बिझी असतो, आजूबाजूकडे इकडे लक्ष द्यायला तितकासा वेळ नसतो. पण ज्यावेळी मी मोकळा श्वास हा चित्रपट केला आणि त्याच्यामध्ये स्त्री भ्रूण हत्येविषयी भाष्य केलं होतं, त्यावेळी त्याच्यात मी ते वाचताना आमच्या डिरेक्टरला म्हणाले की काय हे एवढं भयंकर असू शकतं का, खरंच असं आहे का की मुलगा म्हणजे वडील आईला मुलींना असं छळू शकतात का, किंवा मूल होण्यासाठी मुलगा होण्यासाठी ते एवढे त्रास देऊ शकतात का. पण जेव्हा मी ते चिंचवडमध्ये आम्ही त्याचं शूटिंग केलं त्यावेळी आम्ही बघितलं की मला आजूबाजूच्या अशा बायका येऊन भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की अहो हे काहीच नाही, याच्यापेक्षा मी भयंकर प्रॉब्लेम आणि सगळं सहन केलेलं आहे. सगळेच प्रश्न एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. कोळसे पाटील सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही समाजातही खूप वावरता आणि न्यायमूर्ती या पदावरती सुद्धा आपण बसलात, तो हा प्रश्न आपण दोनही बाजूंनी पाहिलेला आहे. काय नेमका हा प्रश्न आहे समाजातला? कुठे कुणीही कष्टाच्या पैशाने लोक आमचे हे शेती विकतात सगळे. मी आता आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेटतो ना, तर मुख्य कारण मुलीचं लग्न आहे, मुलाचं शिक्षण नाही, मुलीचं लग्न. आणि आपण मुलीला कशी वागणूक देतो घरात, मुलांपेक्षा कमी प्रतीची, मुलांना शिक्षण द्यायचं, मुलींना शिक्षण द्यायचं नाही, हे कुठून आलं? तर ही आमची हजारो वर्षाची मानसिकता आहे. आणि म्हणून मी असं म्हणतो की या प्रत्येक दुःखाला आम्ही सगळे जबाबदार आहोत. कोळसे पाटील सर, आता तुम्ही ना खरं तर खूप महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की जो मुद्दा कधीच चर्चेत येत नाही, की आत्महत्यांमागचं एक प्रमुख कारण मुलीचं लग्न हुंडा. कितीने हुंडा घेतला नाही तर हे प्रमाण कितीने कमी होऊ शकतं? नाही होणारच नाही आत्महत्या. असं काय करतो बघा तुम्ही, अर्धा एकर जमीन 10 लाख रुपये खर्च करतो, घरी आला लग्न लावून की ते कर्ज फिटल्यानंतर त्याला माहिती आहे, तो सरळ घराच्या समोरच्या झाडाला फास घेतो. किंवा उद्या पाहुणे येणार आहेत, हुंडा मागतायत मुलीला, तो झाडाला फास घेतो. मी हे सगळी उदाहरणं माझ्याकडे मी स्वतः जाऊन बघितलेली. आदल्या दिवशी कायद्याचं ते बोलले, मी ओपन टीव्हीवर तुम्हाला किती वेळा सांगितलं की कोर्टामध्ये फक्त निकाल होतो, न्याय होतोच असं नाही. कोर्टामध्ये मी रिपीट करतो,
कोर्टामध्ये फक्त निकाल होतो, न्याय होतो तसं नाही. थोड्या केसमध्ये होतो आणि त्या असं म्हटलं की 14% 10% कन्व्हिक्शन आहे, कन्व्हिक्शन रेट आहे. कन्व्हिक्शन रेटला पण मानसिकता आहे, मानसिकता आहे. जजेसची मानसिकता किंवा तुम्ही म्हणता तसं मुलगी जर आमची सून जर पोलीस स्टेशन गेली म्हणजे काय अवकात तिची, आमची घरात कशाला परत आणतो, अशी जर तुमची हे आहे तर मग न्याय आणि अन्यायाचा प्रश्न येतोच कुठे. हे खरं तर खूप महत्त्वाचं वाक्य आणि किंबहुना हे खूप दुर्दैवी वाक्य आहे की माजी न्यायमूर्तींनाच हे म्हणावं लागतंय की कोर्टामध्ये फक्त निकाल दिला जातो, न्याय मिळत नाही. तो न्याय मिळणार कसा आणि खरंच समाजाचे नेमके प्रश्न काय आहेत सर हेही आपल्याला जाणू. युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, अनेक क्षेत्रातली मंडळी आहेत. आता आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेक नंतर मोहिनी भिसे जिनं हुंड्यापायी गेल्या वर्षी आत्महत्या केली होती, तिचे आईवडील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपल्याला बोलायचं आहे. पण एक छोटासा ब्रेक घेतोय. बघत रहा ABP माझा. ब्रेक नंतर ABP माझानं आयोजित केलेल्या हुंडा देणार नाही हुंडा घेणार नाही या विशेष चर्चासत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्यासोबत आता मोहिनीचे आईवडील सुद्धा आहेत, या आपल्या सगळ्या याच्यात सहभागी होतात. आणि मोहिनीने खरं तर गेल्या वर्षी आत्महत्या केली होती, म्हणजे मोहिनीने आपलं जीवन संपवलेलं होतं. हे आपण थोडंसं सांगूयात. आणि काका काकू, मी तुमच्या भावना खरंच समजू शकते, पण तुम्ही खूप दिवस गावातही नव्हतात, तर काय एकंदरीत झालेलं, काय कहाणी आहे? माझी मुलगी मोहिनी भिसे लहानपणापासून लाडात वाढवली. म्हणतात की मुलीचे आईबाप लाड करत नाहीत, पण एवढीशी होती तेव्हापासून 12वी शिकवली. पहिली आली तिनं वर्गात आणि माझ्या गरिबीमुळं तिला शिकवणं झालं नाही माझ्याच्यानं. आणि मुरुडला शाळेत घालायची होती. तिची इच्छा होती की डॉक्टर व्हायचं. मग डॉक्टर व्हायचं म्हणल्यानंतर ती म्हणली मम्मी मला डॉक्टर व्हायचं आहे. तर मी म्हणलं आपल्याच्यानं तुला शिकवणं होत नाही, आता तुझं लग्न करायचं आहे. 12वी होऊन 1 वर्ष घरी राहिली. घरी राहिल्यानंतर मी म्हणलं आता तुझं लग्न करायचं, इथलं तिथलं थळ येईल, पण माझ्यापाशी पैसे नसल्यामुळं माझ्या मुलीचं मी लग्न करू शकले नाही. आपण काकांनाही विचारूया. मला 2 शब्द बोलू द्या आणि या महाराष्ट्राला सांगू द्या की मुलगी हे जाणं लय अवघड आहे. आम्ही कसं कसं राहतो हे माझ्या जीवाला माहिती आहे. मी थोडं शोक आवरते. पाणी देऊ तुम्हाला? माझे मिस्टर लोकांच्यात कामाला असतात आणि मी पण रोज खुरपायला जात होते, तरी पण हाल सोले नाहीत की माझ्या लेकराला शिकवायचंच. पण तरी ह्या परिस्थितीतून आता माझं अन्न पाणी सुद्धा माझं कठीण होतं की लेकराला खाऊ घालावं, अगर नाही खाऊ घालावं. एक दिवस कोपनचे गहू आणायचे, चपात्या करायच्या, ते खायचं आम्ही. सध्या तर 4 वर्ष झालं माझ्या लेकराला कधीच असं घरचे गहू भेटले नाहीत, कारण शेती माझी कोरडवाहू. 4 वर्षानं पाऊसच नाही. मग तिच्या लग्नाचा विषय आला. 2-4 ठिकाणचे पाहुणे आले, 2-4 एकर शेती बघितली आणि मुलगा पाहिला आला. आम्ही लई आनंदित होता. ती म्हणले आम्हाला 1.5 लाख रुपये हुंडा आणि 2 तोळे सोनं द्या. मग ती 2 तोळे सोनं आणि 1.5 लाख रुपये हुंडे घेण्यासाठी हो म्हणला. बँकेत गेला दोघं नवरा बायको, इंडिया बँकेत, आणि म्हणलं की आम्हाला या लग्नासाठी कर्ज काढायचंय. 20,000च्या वर आम्हाला 1 रुपया सुद्धा कुणी कर्ज दिलं नाही. आम्ही भीक मागितल्यासारखं दारात बसलो, पण कुणीच आमच्यावर लक्ष दिलं नाही. त्यावेळेस जर लक्ष दिलं असतं तर अशी माझी मोहिनी गेलीच नसती आणि अशी माझी शीतल गेलीच नसती. माझ्या फार गावावर लक्ष ठेवा आणि माझं गाव हुंडाबंदी करा, ह्याच्या पलीकडे मी काही बोलत नाही. आणि आता सध्या आम्ही 12 नंबरला राहतो, त्या गावात राहत नाही, कारण माझ्या मुलीची फार आठवण येते. शाळेकडे गेलं तर ती खेळती का काही की. नक्कीच आम्ही खरंच हे सगळं समजू शकतो. आणि हे अजून मोहिनी किंवा अजून शीतल आपल्या समाजात वाढू नये म्हणूनच आपण हा कार्यक्रम घेतोय. मी थोडंसं काकांकडे जाते, कारण असं असतं ना की बापाच्या वेदना पटकन दिसत नाहीत, पण त्या आतमध्ये खूप जास्त प्रमाणात असतात. आपण काकांना विचारूया की काका, तुमचे काय काय अनुभव आहेत? काय नाही सर, माझी गरीब परिस्थिती,
मला 1 एकर जमीन होती कोरडवाहू. कुठल्याही पाहुणे यायचे 5-6 ठिकाणचे स्थळ आले ते 4 लाख 5 लाख रुपये हुंडा मागायचे. आमचे पैसे नव्हते हुंडा द्यायला. मग आम्ही आपलं लग्न कॅन्सल करत राहायचं. मग 2-4 वर्ष असं लग्न कॅन्सल होत गेलं. मग शेवटी पुन्हा 5व्या वर्षी पैसेच कुठं जमा होणार गेले काही नाही. 1 एकर शेती होती कोरडवाहू. आम्ही दोघांनी ठरविलं जाऊ दे मला 1 एकर जमीन विकून टाकू. कसे बी 10 लाख रुपये येतात. तिच्या लग्नाला 5 लाख रुपये खर्चून दुसरी एक मुलगी आणखी लहान एक तिला 5 लाख रुपये नावावर टाकून देऊ जमीन विकू असं आम्ही चर्चा घेत बसलो. संध्याकाळी ती दुसऱ्या खोली टी व्ही बघायली होती. तिने चर्चा आमची ऐकली. तिने चर्चा ऐकली गेले तिने आम्हाला सकाळी म्हणली तर म्हणली अशाच तुम्ही म्हणली जमीन एकायचं ठरवलं माझ्या लग्नापायी. मी म्हणलं का करू पिल्या सांग मला 2-4 वर्ष झालं मला आपले किती स्थळ झाले म्हणलं काही नाही. मग पुन्हा म्हणली पप्पा तुमचा निर्णय चुकीचा आहे. मी म्हणलं कसं काय काही नाही. म्हणली आपली एकुलता एक भाई आहे. तुम्ही मला सारखं 4 एकर 5 एकर नवरती बघायचं म्हणता आणि तुम्ही आपल्या बाह्या पुन्हा तुम्ही 1 एकर जमीन विकली तर आपल्या बाह्या तर म्हणली निवळच म्हणली जमीन होणार म्हणली. त्याला तर 1 एकर नाही ना 0 जमीन राहणार आणि त्याला कोण मुलगी देणार. तुम्ही निर्णय घेऊ नका. समाजाचं प्रेशर इतकं असतं ना की म्हणजे मुलीचे आईवडीलही हतबल होतात आणि मुली सगळ्यात जास्त हतबल होतात. यामध्ये नैराश्याचा पण तितकाच मोठा मुद्दा आहे आणि इतर गोष्टीही खूप कारणीभूत आहेत. ह्याच्यावरती सोल्युशन काय म्हणजे मला असं वाटतं की ह्याच्यावरती आता सोल्युशन शोधण्याची आपल्याला गरज आहे. कारण या सगळ्या कहाण्या ऐकल्याच्या नंतर आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं आहे. नीलमताई स्वाभाविकपणे तुमच्याकडेच पहिला अंगुली निर्देश होईल. तुम्ही कारण जे हे सगळं बदलू शकता त्या सत्तेमध्ये बसलेला आहात. काय करायचं आहे आपल्याला? एक मला वैयक्तिक स्तरावर ते सांगायला पाहिजे की ज्या वेळेला एखादी मुलगी आणि मुलगा व्यक्त करतात की आम्हाला लग्न करायचं आहे आणि ते दोघं सज्ञान असतील तर त्यांच्या पाठीमागे समाजाने त्यांच्या नातेवाईकांनी मित्रमैत्रिणींनी संघटनांनी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे की जेणेकरून सैराटसारख्या घटना घडणार नाहीत. अनेक वेळेला ऑनर किलिंगसुद्धा याच्यामधून घडत असतं हे आपण विसरता कामा नये. दुसरं मी असं सांगेन की लातूर आणि उस्मानाबाद आणि मराठवाड्यातल्या ज्या जनसाथी दुष्काळ निवारण मंच आहे आम्ही निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक तालुक्यामधल्या जेवढ्या गावात शक्य होईल तिथे पालक आणि मुलं एकत्रित आणि मुलं मुली यांच्या वेगवेगळ्या बैठका घेऊन जाहीर सभा समारंभ परिषदा नव्हेत तर छोट्या छोट्या संवादाच्या बैठका घेऊन त्यांच्याशी बोलून या प्रश्नावरती त्यांचं मन कशा पद्धतीने हलकं होईल यासाठी प्रयत्न करायचा. आणि तिसरं मला असं वाटतं की पोलिसांमधली न्यायाधीशांमधली संवेदनशीलता वाढवण्याबरोबरच एखाद्या जेव्हा मुलगी नकार देते की मला लग्न तसं करायचं नाही तेव्हा तिच्या कुटुंबाच्या बरोबर बाकीच्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि निदान आज आपण एक निश्चय केला पाहिजे की तुझं लग्न कधी होणार तू आता बोजं झाली आहेस हे शब्द आपण काढून टाकले पाहिजेत पुसून टाकले पाहिजेत. समझोता हा जो प्रकार आहे तो अन्यायावर आधारित नसावा हा पण मोठा भाग आहे. बऱ्याच वेळेला त्या मुलीला पालक हुंडा दिल्यानंतर इतके दमछाक झालेली असते की जशी असेल तू तिथेच राहा. कारण एकट्या मुलीला माहेरी सांभाळायला लग्नाच्या आधी प्रतिष्ठा नाही आणि लग्नानंतर तर परत आली मुलगी तर अजिबात प्रतिष्ठा नाही. मंगल मॅडमकडे मला यायचं आहे की ही कीड जाणार कशी? आईवडिलांनी सुद्धा मुलीच्या लग्नामध्ये खर्च टाळणं मुलींना जास्तीत जास्त शिकवणं त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं आणि मी त्याच्या पुढे जाऊन एक गोष्ट सांगते की विवेकी जोडीदाराची निवड करण्याचं स्वातंत्र्य आपण मुलींना देणार आहोत की नाही मुलांना देणार आहोत की नाही. शिक्षणाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला तोच मुद्दा धरून मी वैद्य सरांकडे जाते की शिक्षण याच्यामध्ये कसा प्रभावी रोल निभावू शकेल. मुलींची शिक्षणं सुटतात. आपण इथे अनेक मुलींकडनं ऐकलं. मी छोट्याशा गावात लहानपणी राहत होतो. लग्नाच्या आधी एक शेवंती नावाचा कार्यक्रम होतो मारुतीच्या पारावर. त्याला मी बरेचदा लहानपणी उपस्थित राहिलेलो आहे उत्सुकता म्हणून आणि तेव्हापासून मला ते दृश्य खटकत आलं आहे की त्या चौरंगावर बसलेला जो नवरदेव असतो तो रुसतो आणि तो रुसल्यानंतर काय मागतो तर तो एकतर घडी मागतो लेडू मागतो रेडिओ नाही लेडू मागतो आणि नंतर तो पुन्हा एक छल्ला मागतो. छल्ला म्हणजे अंगठी. इथपर्यंत मी समजू शकतो. तेव्हाही मला लहानपणी 6वी-7वीत ही गोष्ट खटकली होती जी सांगताना मलाही आज संकोच वाटतो की त्या जावयाला चौरंग्यावर बसलेल्या आंतरवस्त्र सुद्धा दिले जातात. असं आपल्याकडे आहे बनियान वगैरे दिली जाते. आता मला हे भयंकरच वाटतं. मुळात ही जी मानसिकता आहे ही मानसिकता भयंकर आहे. आता शिक्षण क्षेत्रातल्या जर गोष्ट बोललो आपण तर एक 8 दिवसापूर्वीची गोष्ट आहे
मी शिक्षक असल्यामुळं विद्यार्थिनी भेटतात, त्यांच्या काही अडचणी असतात. तर एका विद्यार्थिनीने आम्हाला काही शिक्षकांना असं सांगितलं की असं मला एका कर्मचाऱ्याकडनं त्रास झाला. तर आम्ही म्हणालो हे चूक आहे, असं बरोबर नाही, आपण तक्रार करू. तर त्या म्हणाल्या की नाही, माझ्या वडिलांशी आधी तुम्ही सर बोला. मी वडिलांना फोन केला तर वडील म्हणाले सर तक्रार करायला हरकत नाही, पण याची पेपरात बातमी येईल आणि माझ्या मुलीचं नाव पेपरात येईल आणि मुलीचं नाव अशा बाबतीत पेपरात आलं तर तिचं लग्न पुढे जुळणार नाही. आता ही मानसिकता आहे. ही मानसिकता तेव्हाच थांबेल किंवा तेव्हाच बदलेल जेव्हा आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये काही बदल होईल. तर कोळसे पाटील सरांना आपण विचारत की सर न्याय मिळणार आहे का? म्हणजे 86% गुन्हेगार, आकडेवारी असं सांगते की 86% आरोपी अशा केसेसमधले हे पुराव्या अभावी निर्दोष सुटतात. हे सगळं कसं बदलणार आहे? न्याय मिळणार आहे का? निकाल नकोय आता आपल्याला. ते आता ते म्हटले ना सर की माझ्या मुलीचं मी लग्न बिगर पैसे केलं तर लोक काय म्हणतील. हा लोक काय म्हणतील हा जो रोग आहे, हा रोग आपण सोडलाच पाहिजे. लोक काय म्हणायचं ते म्हणतील. चुलीत गेले लोक काय करतात आपल्याला. म्हणून आम्हाला आमच्याच सगळ्यांच्या शिरावरती जबाबदारी आहे की लोकशाही राबवायची म्हणजे शोषणमुक्त समाज आम्हीच ठरवून करायचा आहे, दुसरं कोणी येऊन करणार नाही. नेतृत्वाकडे बघायची गरज नाही. त्यांच्या पद्धतीने ते कायदे करतील, त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. आमच्याकडची पोलीस यंत्रणा अप्रामाणिक आहे. कुठलाही खटला प्रामाणिकपणे कोर्टात जात नाही. आम्ही भगवद्गीते शपथ घेऊन खोटी शपथ घेतो आणि खोटं बोलतो कोर्टामध्ये. त्यामुळे कोर्टाचा नाईलाज आहे. म्हणून मी म्हणतो काय कोर्टात निकाल देतं म्हणजे काय, कोर्टाच्या पुढचे कागद त्याच्यात देतं. कागद ठेवलेच नाहीत. तर कित्येक आमचे नेते खुनी आहेत पण त्यांचे कागद कोर्टात ठेवलेच जात नाही. त्यामुळे ते खुनी म्हणतो आम्हाला कुठं कोर्टाने काय केलं. अहो मुली किती कमी आहेत. मुली 1000 मुलांमागं आता 800 मुलीची संख्या आलेली आहे. सगळ्यांनी ठरवलं आम्ही हुंडा देणारच नाही. मुलांना नाक घसत यावं लागेल. तुम्ही कुठल्या कायद्याने करू शकत नाही. तुम्ही हे फक्त पण कोर्टाच्या न्यायामध्ये जिथे खरंच फरक पडायला पाहिजे त्या कोर्टाच्या न्यायात काही फरक पडणार आहे का? अजिबात पडणार नाही. कोर्ट तुम्ही किती कडक कायदा करा, तुम्ही किती केसेस कोर्टात द्या, कोर्टातून आणि कायद्यातून तुमचा प्रश्न सुटणार नाही. तुम्हाला प्रश्न तुमच्या जनशक्तीच्या माध्यमातूनच सोडायला पाहिजे, दुसरा मार्ग नाही. नीलमताई एक छोटासा मुद्दा, कोर्टाला स्वतः धडा शिकवायला लागेल. घेणार नाही म्हणजे काय, कायदे जे आहे त्या कायद्यात बदल झाले नाहीत तर ते करण्यासाठी प्रयत्न करायला लागतील. दुसरं मला असं वाटतं की ज्या मुली अशा आत्महत्येच्या उंबरठ्यावर ज्यांना पोचवलं गेलं आहे त्यांनी सुद्धा स्वतःचं मन घट्ट केलं पाहिजे, मनोबल वाढवलं पाहिजे. एक दुसरं सामूहिक विवाहासारखे जे उपक्रम आहेत ते झाले पाहिजेत. कर्जमुक्ती ही सुद्धा सरकारची एक जबाबदारी आहे असं मला वाटतं. कारण कर्जाच्या ओझ्यामुळे आणि शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या आणि मुलींच्या आत्महत्या होत असतील तर तिथे जबाबदारीपासून दूर होता येणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की कोळसे सर आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे पण आम्ही असं न्यायव्यवस्थेला मोकळं सोडू शकत नाही. आम्ही न्याय मिळवण्यासाठी अजून आयुष्यभर लढतच राहणार. ती मानसिकता कशी बदलता येईल ना आपण इथे प्रेक्षकांमधल्याही काही लोकांना विचारूया. नक्कीच आपण काही पटापट प्रतिक्रिया घेऊयात. सर मी प्रतिभा जगताप. मला असं वाटतं इथं बसणाऱ्या प्रत्येकाला कुणाला हुंडा द्यावा असा वाटतो पण काहीतरी मजबुरी वडिलांची असते म्हणून हुंडा द्यावा लागतो. तो समाजातील मी एक मराठा समाजाची मुलगी आहे. आमच्या समाजामध्ये 80% लोक हे शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांना हा किती विषय कठीण असेल याची जाणीव मला. हुंडा हा द्यावाच लागतो. ते बंद होत नाही आणि होणार नाही. पण मानसिकतेत बदल केला तर होऊ शकतो. मानसिकतेत बदल केला तर होतो. पण नमस्कार, मी निकिता पाटील, मी प्रॉपर जळगावची. आणि उपस्थित मान्यवरांनी एक मुद्दा मांडला की मानसिकता बदलायला हवी. मानसिकता मी माझ्या स्तरावर नक्कीच बदलू शकते पण समोरचा मनुष्य एखादा गुन्हा करतो आहे तर तो मानसिकता बदलेल भविष्यात ही मी वाट पाहू शकत नाही. म्हणून आपण फक्त मानसिकता बदलायला हवी असं बोलून थांबू शकत नाही. आपल्याला काहीतरी कृती करायला हवी. म्हणजे काय तर मागच्या काही वर्षांमध्ये गावामध्ये बालविवाह व्हायचा आणि गावातलेच काही लोक किंवा चळवळ करणारे जे वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करणारे प्रतिनिधी असायचे ते त्या बालविवाहाची पोलिसांकडे जाऊन तक्रार करायचे. म्हणजे त्यांचा काहीही संबंध नसताना ते स्वतः त्या प्रश्नात पडायचे आणि त्याची तक्रार करायचे आणि मग पोलीस त्या गावात येऊन तो विवाह थांबवायचे. मग अशी चळवळ कुठेतरी हुंडा थांबवताना होईल का? पण ती होत नाही कारण ते कुठेतरी छुप्या पद्धतीने सुरू आहे. म्हणून आम्हाला नेमकं काय करता येईल की निवडणुका झाल्यानंतर आमच्याकडे एक कायदा आहे बघा की निवडणुका झाल्यानंतर प्रत्येक प्रतिनिधीला निवडून आलेल्या आणि न निवडलेल्या प्रतिनिधीला सुद्धा आपला खर्च दाखवावा लागतो. म्हणून आमच्या देशामध्ये प्रत्येक विवाहाची नोंदणी ही होते. म्हणून विवाहाची नोंदणी करतेवेळी त्या लग्नावर किती खर्च झाला आहे हा खर्च दाखवायला हवा आणि तो खर्च जर दाखवला आणि तो खर्च जर अवास्तव प्रमाणात झाला असेल तर त्या ठिकाणी शिक्षेची अंमलबजावणी सुद्धा
व्हायला हवी. माझं नाव आसमा शेख आहे. मी औरंगाबादचीच आहे. इथे आम्ही सध्या JMFCच्या अभ्यासासाठी बसलो होतो आम्ही 4 मैत्रिणी, आणि मी जस्ट ते तुमचं बघितलं, हुंडा देणार नाही आणि घेणार नाही ही. तर फक्त देणार नाही या गोष्टीमुळे माझ्यासोबत काय घडलं ते मी आज तुमच्यासमोर सांगते. लहानपणापासूनच असं होतं की हुंडा मी देणार नाही, आणि त्या देणार नाहीमुळे माझ्यासोबत असं घडलं की माझं 2 वर्षापूर्वी लग्न झालं, आणि लग्नानंतर जेव्हा मी ॲडव्होकेट आहे आणि माझं LLM झालं, आणि ज्युडिशरीची मी एक्झामसाठी प्रिपरेशन करते, आणि माझ्या नवऱ्यालाही 1,20,000 रुपये पगार आहे, चांगल्या पदावर आहे तो, आणि त्यांनी अशा इम्प्रेशनमध्ये माझ्यासोबत लग्न केलं की मी ॲडव्होकेट आहे आणि बरीच म्हणजे सेटल आहे. पण असं काहीच घडलं नाही, आणि नंतर मी प्रेग्नेंट राहिले. त्याच्यानंतर जशी मी प्रेग्नेंट राहिले त्यानंतर माझ्या नवऱ्याने इवन माझ्या सोनोग्राफीचा सुद्धा खर्च केला नाही. तर आत्तापर्यंत त्यांनी स्वतःच्या आता मला 1 वर्षाचं बाळ आहे, त्या बाळाला सुद्धा तो पाहायला आला नाही की. आणि कोर्टामध्ये जेव्हा सबमिशन दिलं त्याच्या ॲडव्होकेटनी, तर सांगितलं असं की म्हणे ही जरी हा हुंडे पद्धत असेल म्हणे, पण मी एक सांगतो की प्रथा आहे की पहिल्या बाळंतपणाचा खर्च हे आई वडीलच करत असतात, आणि याच एवढ्या बोलण्यामुळे मी त्याला सोडून दिलं. मी आता त्याच्यासोबत नाही राहणार, कारण जो मुलगा आपल्या स्वतःच्या मुलाचा खर्च करू शकत नाही, पहिल्या बाळंतपणाचा आपल्या बायकोचा खर्च करू शकत नाही, त्याच्यासोबत मी माझं पूर्ण आयुष्य कसं काय काढू शकते. मी देणार नाही या गोष्टीमुळे मला बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागत आहे, आणि मी ती सहन करेल, पण मी अशा गोष्टीला कधीच वाव देणार नाही. खरंच आपण टाळ्या वाजवून कौतुक केलं पाहिजे यांचं. अगदी थोडक्यात इतक्या वेळ आपण फक्त प्रश्नांवरती आणि गांभीर्यावरती बोलतोय, तर मी प्रयत्न करते की उत्तरांकडे कसं जायचंय. मी म्हणजे मराठा समाजाची आहे आणि तिकडे मराठा समाजाच्या मुलीनं सुसाईड केलंय म्हणून पेटून उठले अशातला काही गोष्ट नाही. कोपर्डी घटनेच्या अगोदरपासूनही मी स्त्रियांसाठी काम करतोय. मी लातूरला गेले होते 19 तारखेला. मी त्या मुलीच्या घरी जाऊन भेट घेतली. भेट घेतल्यानंतर सर त्या गावची जशी ती आई रडली आता, आणि त्या बोलत असताना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ती खरंच सत्य परिस्थिती आहे. 1 वर्षापूर्वी त्यांच्या मुलीनं केलं आणि आता शीतलनं केलं. मग आता ह्याच्यावर उपाययोजना काय करायची, तो उपाययोजना मी माझ्या परीने अशी करते की 1 मे पासून ते 15 मे पर्यंत आम्ही एक निर्बंध यात्रा काढतोय, आणि त्या यात्रेमध्ये सगळे तरुण वर्ग सामील होतील. आता तरुण वर्ग यासाठी, कारण जुने जर लोक घेतले आपण, जुन्या खोडाला कितीही पाणी घालायची गरज नाही, कारण त्याला पाणी घातलं म्हणजे ते हिरवं होईल. तर आपल्याला जर का ही उपाययोजना किंवा प्रतिबंध घालायचा असेल तर नवीन तरुण मुलांनी एकत्र येणं, आणि हुंड्यासारख्या गंभीर, हुंडा द्यायचा नाही आणि घ्यायचा नाही ह्याच्यात थांबू नका. लास्ट मुद्दा, हुंडा द्यायचा नाही आणि हुंडा घ्यायचा नाही, पण हुंडा देणाऱ्याच्या आणि घेणाऱ्याच्या लग्नाला सुद्धा तरुणांनी जायचं नाही, आणि तरुण जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत होऊ शकत नाही. ज्ञानदा, मग खरोखर हे जे 2 मुद्दे आहेत, म्हणजे या ताईंचा मुद्दा की त्यांनी नवऱ्याला सोडून दिलं, म्हणजे हॅट्स ऑफ टू हर, आणि त्यांनी दुसरा मांडलेला मुद्दा की आपण समाजानेच बहिष्कार घालायचा. प्रतीक्षा ते अगदी थोडक्यात की आपल्याला पुढे म्हणजे आपल्याला काय करता येईल या सगळ्या संदर्भात आता पुढे. तर म्हणजे आता म्हणजे मोहिनीचं पण यांनी सांगितलं, तर मला तेच वाटलं की ही आत्महत्या कुठली, हा तर खून आहे म्हणजे ॲक्च्युली, आणि या खुनाला सगळे आपला समाज आणि आपलं हे सगळं जबाबदार आहे. पण आता यांनी सांगितलं ते मला इतकं बरोबर वाटलं की म्हणजे आपण मानसिकता बदलायला पाहिजे, आणि या सगळ्या गोष्टींबद्दल तर बोलत आहोतच आहोत. अनेकदा माध्यमांकडे पण त्याच्या संदर्भात बोललं जातं, पण मला असं वाटतं माध्यमांचं पण काम हे की तुम्हाला विचार करायला लावणं. तुम्हाला प्रत्यक्ष कोणीतरी असं तयार डिसिजन किंवा तयार कोणीतरी त्याच्यावर उपाय देणार नाही आहे, कारण मला माहिती आहे हा मार्ग सगळ्यात अवघड आहे, परंतु हाच मार्ग आपल्याला इच्छित ध्येयापर्यंत नेऊन ठेवणार आहे, आणि आपल्याला जे साध्य करायचं आहे ते फक्त याच मार्गातून होणार आहे. कारण मला माहिती की आपल्यावर अन्याय झालाय, आपल्याला त्रास होतोय, त्यामुळे तो दूर करण्याची जबाबदारी ही सुरुवात आपल्यापासूनच होते, कारण त्याची तीव्रता, त्याची दाहकता आपल्याला माहिती आहे. अशी सकारात्मक भावना आपण सुरुवात कुठून आणि कशी व्हायला हवी आहे. की स्त्रीधनापासून ज्या गोष्टीची सुरुवात झाली, महिलांना एक सुरक्षितता मिळावी म्हणून, आणि त्याचा प्रवास होत हुंडाबळी, आणि त्याच्यानंतर आता तर हुंड्याची मागणी अवास्तव होते म्हणून लग्नाच्या आधीच ज्या आत्महत्या होत आहेत, हा जो एक विदारक प्रवास झालेला आहे, त्या प्रवासावर आत्मचिंतन व्हावं लागेल. समाजाला आणि प्रॉब्लेमला दोन्हीलाही जात आणि लिंगभेद नाही आहे, तो मिटून त्याच्यावर उठून आपल्याला विचार करावा लागेल. आमच्यासारखे टोकाचे विचार करणारे काही लोक असतात, काही जण मधला मार्ग निवडतात, काही जण करावं लागतं म्हणून करतात, तर प्रत्येकाने सोयीचा मार्ग न निवडता समाजात मला 2 मुली आहेत, मी 2 मुलींची प्राऊड मदर आहे. मला आत्तापर्यंत एकाही पुरुष बांधवांनी विचारलेलं नाही की ताई तुम्हाला मुली काय आहेत म्हणून. विचारणाऱ्या ह्या महिला असतात.
महिला पुरुष हा मानसिकतेचा प्रश्न आहे, पण मूळ मुद्दा असा आहे की आपण सर्वांनी विचार करून या भस्मासुराला त्या बाटलीत बंद करून त्याचं बूच बंद करून समुद्रात टाकायला पाहिजे असं मला वाटतं. संपवायला आपल्याला खरं तर मुलींचं नैराश्य जे आहे ना आशाताई, की ते खूप मोठं कारण आहे असं मला वाटतं. म्हणजे शीतलनेही त्या नैराश्यापोटीच आत्महत्या केली, मोहिनीने त्याच्यामुळेच केली. हे नैराश्य कसं काढता येईल आपल्याला? त्यांना मला असं वाटतं की मुली शिकल्या पाहिजेत, स्वतःच्या पायावरती उभ्या राहायला पाहिजेत, मुलींनी निर्णय घेतले पाहिजेत आणि त्या निर्णयाच्या पाठीमागे पालक म्हणून आपण खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजे. तिचा जो निर्णय आहे तिच्यासाठी एकदम तू काही निर्णय घे, तुझ्याबरोबर आम्ही आहोत हा विश्वास तिला जर दिला आणि त्याच्या पुढं लग्न झाल्यानंतर जसं आता या ताईंनी सांगितलं की काही जरी झालं तर तुझी माहेरची जागा तुझ्यासाठी सेफ आहे, ती तुझी आहे, ती कुठेही जाणार नाही, हा विश्वास पण तिच्या मनात जर राहिला तर उद्या सहन करणं हा जो प्रकार आहे तो ती करणार नाही. आणि नैराश्याच्या बाबतीमध्ये जर असेल सांगायचं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते मुली स्वतःच्या पायावरती उभ्या राहणं, स्वतःचा निर्णय त्याच्याशिवाय त्या मजबूतीनं घेऊ शकणार नाही. वृषालीताई, सगळ्यात शेवटी सर येते मी तुमच्याकडे, सगळ्यात शेवटी करता तुमच्याकडे की तुम्ही माझ्या मते कवितेच्या माध्यमातून ते अधिक चांगल्या आणि सक्षम पद्धतीने सांगू शकाल, तर सोल्युशन काय आहे? मला असं वाटतं मुलींनो की आता यांनी जे सांगितलं की 1,20,000 पगार असणारा माणूस बाळणपणाच्या खर्चाला नकार देतो, तर मला असं वाटतं की आपण जे काही शिकलो आहोत आपल्या बरोबरीचा पण माणूस नसणारा नवरा निवडण्यापेक्षा जो आपल्यापेक्षा कमी शिकलेला पण जो माणूस आहे तुम्हाला माणुसकीने वागवेल अशा मुलाशी लग्न करताना हुंड्याचा प्रश्न जरासा सौम्य होणार आहे, हे लक्षामध्ये घ्या. पालकांनी सुद्धा आपल्या अपेक्षा अवास्तव ठेवायला नको की जसं मुलगी डॉक्टर झाली की डॉक्टरच पाहायचा, याच्यामुळे हुंड्याचं प्रमाण वाढतं. मुलगी डॉक्टर झाली असली तरी शिक्षक असेल एखादा, पण तो जर तिला माणुसकीने वागवणार असेल तर त्याच्याशी तिचं लग्न करून द्यायला पाहिजे. हा एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं हे आहे की नैराश्यासाठी समुपदेशनाची फार गरज आहे. आणि मला असं वाटतं की आज ज्या मुलांच्या आई आहेत, मुलांच्या माता, त्यांचं समुपदेशन आजपासून करायला पाहिजे की त्यांना एक सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स येतो की मी मुलाची आई आहे, आणि तो कॉम्प्लेक्स काढण्यासाठी आपल्याला मुलांच्या ज्या आई आहेत त्यांचं समुपदेशन गावोगावी करायला पाहिजे आहे, मुलींचं करायला पाहिजे. मुलींचं अर्थार्जन तितकंच महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. पुरुषी मानसिकता म्हणजे फक्त पुरुषाची नव्हे. बाई जिला 4 मुलं आहेत ती बाई अत्यंत अहमन्य असते की मला 4 मुलं आहेत, माझ्या घरात पैसा येणारच आहे, माझे पाय धुतलेच पाहिजेत विहिणीने. ही जी मानसिकता आहे ही मानसिकता बाईची जरी असली तरी ती पुरुषी मानसिकता आहे. माझ्या कवितेतून मी तुम्हाला सांगते मुलींनो की तुझ्या प्रत्येक घणाघाती प्रहारानंतर माझ्या शब्दांना ओठांनी परवानगी नाकारली होती. म्हणजे आजपर्यंत आपण शांत बसलो बायका, तुझ्या प्रत्येक घणाघाती प्रहारानंतर माझ्या शब्दांना ओठांनी परवानगी नाकारली होती, मौन दुबळं असतं या तुझ्या अज्ञानाला मी काय करू. एक आदर्शवत जोडपा आपल्यासोबत आहे की ज्यांनी ना हुंडा नाकारलेला आहे, तर आपण त्यांची कहाणी अगदी थोडक्यात जाणून घेऊया. मग आमचं लग्न 2004ला झालेलं आहे. मला 50,000 हुंडा दिलेला होता माझ्या वडिलांनी. माझ्या बहिणीला 40,000 दिलेला होता. त्यानंतर 2 वर्षाच्या नंतर माझ्या वडिलांनी आत्महत्या केली. म्हणजे देणं घेणं झालं होतं, तर कर्ज होतं, तर मग माझ्या पतीनं 50,000 रुपये परत केले. असं ऐकलं. तुम्हाला का असं वाटलं की तुम्हाला त्यांनी हुंड्यात दिलेली रक्कम परत केली पाहिजे, असं का वाटलं तुम्हाला? सर, त्यावेळेस आम्ही हुंडा घेतच नव्हतो, पण ते बळजबरी म्हणून दिले गेला होता. आणि आता हे हुंड्याचं जे हुंडा देणार नाही आणि घेणार नाही, तर याच्यात नुसता हुंड्याचाच विषय नाही आहे, याच्यात शासनानं कर्जमाफीसुद्धा केली पाहिजे. त्यात कर्जमाफीचा विषय येतो की शासनानं जर कर्जमाफी केली तर याच्यात 50% आत्महत्या कर्जमाफीमुळे सुद्धा होते शेतकऱ्याच्या. निश्चितपणे म्हणजे आपल्याला ना हुंडामुक्त समाज निर्माण करायचा आहे, त्यासाठीच आपण आज सगळेजण एकत्र आलेलो आहोत. आणि यासाठी आपण सगळेजण एक प्रतिज्ञा घेणार आहोत. म्हणजे आता आपल्याला शीतल नाही बनायचं, आपल्याला पुढे जायचं, आपल्या नैराश्यावरती मात करायची आहे, मजबूत बनायचं आणि एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवायचा, आपलं मौन सोडायचं आहे. ही प्रतिज्ञा जी आहे, जी आता आपण सगळेजण घेणार आहोत, दासू वैद्य सरांनी ती प्रतिज्ञा तयार केलेली आहे. मी एक ओळ म्हणते, आपण सगळ्यांनी मोठ्या आवाजात ती माझ्या मागे म्हणूयात. मानवतेच्या समतावादी विचाराला बांधील, मानवतेच्या समतावादी विचारांना बांधील, संविधानावरती चालणाऱ्या भारत देशाला, संविधानावर चालणाऱ्या भारत देशाला सुबुद्ध नागरिक म्हणून मी शपथ घेतो की, सुबुद्ध नागरिक म्हणून मी शपथ घेतो की, या विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधुनिक काळात स्त्रीकडे पाहण्याची आणि तिच्याशी वागण्याची आमची बुरसटलेली मानसिकता आम्ही बदलू.
प्रत्येक मानवाला स्वतःच्या गर्भात एक स्त्री वाढवते. प्रत्येक मानवाला स्वतःच्या गर्भात एक स्त्री वाढवते. या 9 महिन्याच्या पालन पोषणामुळेच या 9 महिन्याच्या पालन पोषणामुळे प्रत्येक मानवाला ही सृष्टी बघता येते. प्रत्येक मानवाला ही सृष्टी बघता येते. याची जाणीव ठेवून एका नववधूला घरात आणताना कुठल्याही स्वरूपात आम्ही हुंडा घेणारही नाही आणि देणारही नाही. या अंधाऱ्या वाटेवरती तेवणाऱ्या ज्योती हुंड्यापायी विसता कामा नये. हुंड्यासारख्या अमानुष प्रथेचं समूळ उच्चाटन करण्याचा आम्ही निर्धार करत आहोत. आम्ही हुंडा घेणार नाही आणि देणारही नाही. आम्ही हुंडा घेणारही नाही आणि देणारही नाही. आम्ही हुंडा घेणारही नाही आणि देणारही नाही.